नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धास चॅनलमध्ये। आज आपण अजून एक विदर्भात बनवल्या जाणारी आगळी वेगळी रेसिपी जी ओल्या तुरीपासून बनवली जाते ती म्हणजे ओल्या तुरीची आमटी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओल्या तुरीची आमटी करण्यासाठी मी इथे ओल्या तुरी जवळपास वजनाला 1 पाव अशा घेतलेल्या आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामधनं आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया। तर मी इथे तुरी घेतलेल्या आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया। मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या अतिशय तिखट मिरच्या आहेत। काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सोबतच जर तुम्हाला याच्यामध्ये जिरं टाकायचं असेल, मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता। थोडं पाणी घालून वाटण तयार करून घेतलेलं आहे। वाटण अगदी आपल्याला बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडं-भरडच ठेवायचं आहे। पाणी टाकून वाटण केलं तरी चालेल, पण ते जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा ते खूप जास्त तडतड उडतं, अंगावरती पण थेंब उडायची भीती असते, म्हणून मी जास्त पाणी टाकून नाही घेतलं। आता जेव्हा मी फोडणी देईल तेव्हा याच्यामध्ये आणखी पाणी टाकेल। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे कढई तापवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। इथे विदर्भामध्ये तर याला आमटीच म्हणतात, बाकी ठिकाणी काय नाव आहे मला माहिती नाही आहे, पण विदर्भामध्ये हे फेमस आहे। जेव्हा हिवाळा असतो, ओल्या तुरीच्या शेंगा असतात, तेव्हा सोल्याची आमटी, सोले भात हेच जास्त चालतं। तर त्यातला एक पदार्थ जो आज आमटी आपण करत आहे तो आहे। तर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर जिरं मोहरी छान करून घेतलेली आहे तेलामध्ये। त्याच्यानंतर मी अर्धा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपण परतून घेऊया। कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया। सोबतच आपण आले लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकू शकतो, पण आपण जेव्हा वाटण तयार केलं तेव्हाच त्याच्यामध्ये टाकलं होतं, म्हणून मी आता इथे टाकत नाही आहे। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, थोडा जाड होता म्हणून त्याचे 2-3 काप करून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले टाकून घेऊया। सुक्या मसाल्यामध्ये याच्यामध्ये जे आपल्या घरगुती मसाले असतात ते टाकायचे। मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद वगैरे हेच, असं काही गरम मसाला किंवा कुठल्या प्रकारचे मसाले नाही टाकायचे याच्यामध्ये। मिरची टाकली होती त्याच्यामुळे मी फक्त 1 चमचाच तिखट टाकलेली आहे, धने पावडर टाकलेली आणि हळद टाकलेली आहे। छान जिन्नस एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये टाकायचे आपल्याला टोमॅटो। गावरानी टोमॅटो असेल तर आमटीची चव खूपच छान लागते, पण इथे गावरानी टोमॅटो नव्हते, हायब्रिडच होते, तर मी ते टाकून घेतलेले आहेत। आणि हे छान आपण आता शिजून घेऊया। तेल सुटेपर्यंत छान टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहे कांद्यामध्ये। आमच्या विदर्भामधल्या ज्या भाज्या असतात त्या थोड्या कलर अगदी लाल असतो, तरीदार भाज्या आमच्याकडे खायला आवडतात लोकांना। जसं कोल्हापूरमध्ये एकदम तर्रीदार आणि तिखट अशा असतात, तशाच विदर्भामध्ये असतात। तर बघू शकता तुम्ही टोमॅटो शिजलेला आहे, तेल सोडायला तयार झालेला आहे टोमॅटो। तर आता आपण याच्यामध्ये जे वाटण आपण काढून घेतलं होतं तुरीचं ते आपण टाकून घेऊया। आणि आपल्याला शिजायला खूप वेळ लागतो तुरी, तर त्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आहे। जवळपास मी 1 मोठा गळवा पाणी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये, कारण मी आता कितीही तुम्हाला वाटत असेल की कितीही पाणी टाकलं आहे, किती पातळ झालेली आहे आमटी, पण जेव्हा या तुरी शिजून तयार होईल तेव्हा ते घट्ट झालेली राहील। म्हणजे जेव्हा थंड होते तेव्हा तर आणखीच घट्ट येते, म्हणजे तुम्ही इझिली भाकरसोबत खाऊ शकता। तर आता मी मीठ टाकून घेत आहे आणि छान आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। शिजायला जवळपास 8 ते 10 मिनटं लागतो। मंद ते मीडियम फ्लेमवर आपल्याला करून घ्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्हाला किती छान अशी तर्री आलेली आहे। छान जी आपण थोडं मिरची पूड टाकलेली होती त्याच्यामुळे छान अशी तर्री आलेली आहे आणि याला बराच वेळ आहे शिजायला। आता फक्त जस्ट उकळी आलेली आहे आणि बघू शकता किती छान दिसत आहे। चविष्ट तर असतेच ही आमटी, पण हिवाळ्यामध्ये घरोघरी तयार केलेली जाते आणि काही नसलं भाजीला, ओल्या तुरी असल्या, शेतातून तुरी आणल्या की लगेच छान पाट्यावरच वाटतात आणि मस्तपैकी असा आमटी करून खातात। तर साईडला मी चपातीसाठी तवा गरम करून घेतला आहे, चपाती करून घेत आहे आणि आता मस्त आपण हे शिजून घेऊया।
जर तुम्हाला विदर्भातल्या रेसिपीज आवडत असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलेले असेल, तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा. आता ही आपली जी आमटी आहे, तुम्ही बघू शकता की मी कढईची लेवल किती कमी झालेली आहे. म्हणजे ते शिजत अर्धीच्या जवळपास झालेली. आपण पाणी किती जास्त टाकलं होतं. आता शिजून तयार झालेली आहे. मी छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती. आता आपण सर्विंग बाउलवर करून घेऊया. सर्विंग बाउलवर मी आता आमटी काढून घेते. आता तुम्ही बघू शकता थिकनेस किती झालेली आहे. आपण किती पातळ केली होती, किती पाणी टाकलं होतं आणि जेव्हा शिजली तेव्हा ती अशी झाली आणि जेव्हा ती थंड होईल तेव्हा आणखीनच घट्ट येईल. छान आता अशी मी मस्तपैकी 3 ते 4 व्यक्ती आरामात खाऊ शकतात. भाताबरोबर तर अप्रतिम लागते. छान गरम गरम भात आणि गरम गरम आमटी मस्तच लागते. आणि छान आता त्याच्यावरती थोडीफार कोथिंबीर टाकून घेऊया आणि बस रेडी आहे, आपली तयार झालेली आहे आमटी, तुरीची आमटी किंवा सोल्याची आमटी. चला तर ताटं घ्या पटापट, या जेवायला. आम्ही बसतोय जेवण करायला. तुम्ही पण या आमच्यासोबत आणि विदर्भाच्या रेसिपी ट्राय करा. मस्त असतात रेसिपी, एक नंबर. तर बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि चव तर अप्रतिम असतेच. आता तुरीचं सीझन संपत आलेलं आहे. शेवट तुरी राहिल्या. म्हटलं चला ही एक शेवटची रेसिपी अपलोड करूया. चला तर भेटूया